सामना क्रमांक 3 आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विराट स्पृहा 11 सरपाडा टीम बॅटिंग करताना पाहायला मिळेल आणि एका साइडला आपण पाहत आहेत मातोश्री टायगर सरपाडा। या अगोदर आपण उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकलात, वॉइस ऑफ धनसार, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे। आजच्या दिवसातला जे आहे ते पैठणी स्पेशल पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं विश्वास पाटील बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना पाहायला मिळतोय। आज विश्वासपूर्ण कामगिरी या सकाळच्या सत्रामध्ये करू शकले नाहीत। आपण पाहतायत सरपाडा प्रीमियर लीग 2025 चा हा दैदिप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा। आलेल्या सर्व सरपाडाकरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। विशाल पाटीलचा पुढील बॉल हलक्याशा हाताने धीरज पाटीलने या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने खूप प्रभावित केले। विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतायत त्याने प्रभावित करत असताना आपल्याला पाहायला मिळाला। ऑफ द मार्क पहिल्याच बॉलवर विकेट मिळाल्यानंतर थोडासा दबाव होता आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर। विशाल पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय। अप्रतिम चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफ थोडंसं पाठीमागे आहे, चांगली फिल्डिंग होईल। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड। आतापर्यंत विशाल पाटीलने खूप चांगली कामगिरी केली, विलक्षण कामगिरी। एक परफेक्ट ऑलराऊंडर ॲज अ कॅप्टन, यशस्वी कर्णधार कसा असावा ते आतापर्यंत विशाल पाटीलने दर्शवून दिले गेले। सर्व खेळाडूंना घेऊन चालणारा हा कर्णधार आहे। ऑन साइडला शफल झाले होते, क्रॉस बॅटचा वापर केला। दी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मातोश्री डेअरीचे जे मालक आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे। त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। मातोश्री डेअरीचे जे प्रोप्रायटर आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आपण सुस्वागतम। 1 रन मिळेल, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। दीपेश पाटील आपल्या संघाला घेऊन जात आहेत 4 या धावसंख्येवर। 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय आणि विराट स्पृहा 11 टीम जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर। अतिशय दैदिप्यमान हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा 7 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय। आज चॅम्पियन कोण बनेल 3 दिवस खऱ्या अर्थानं 7 संघ। चांगला बॉल होता ऑन साइडला, विशाल पाटील एफर्ट घेत असताना डायरेक्ट हिट करण्याचा इरादा। अमित पाटील बॅकअपसाठी येत आहेत, विशाल पाटील काय एफर्ट घेत असताना पाहायला मिळतोय। ही खरी जिद्द आणि मेहनत, चिकाटी या तिन्ही गोष्टींच्या जोरावर आतापर्यंत विशाल पाटीलने अनेक मॅन ऑफ द मॅचचे किताब पटकावले गेले या स्पर्धेमध्ये। जर कदाचित डायरेक्ट हिट झाला असता, निशाणा साधला असता तर घातक सिद्ध होऊ शकला असता। 5 रन पहिल्या गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर। आजच्या दिवसात मान्यवरांची सुद्धा रेलचेल आपल्याला पाहायला मिळेल जे देणगीदार आहेत या स्पर्धेमध्ये।
त्यांची सुद्धा अनाउन्समेंट सातत्याने होत राहील. षटक क्रमांक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. विराट स्पृहा 11 वर्सेस आपण पाहत आहेत मातोश्री टायगर्स सरपाडा या दोन टीमच्या दरम्यान तिसरी लढत. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, बॅटने खेळला गेला आहे असे पंच दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचलेली फलकावर 6 या धावसंख्येवर. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. विश्वास पाटील याचे प्रोप्रायटर आपण पाहतायत ऑन साईडला. दीपेश पाटील अतिशय चांगला अनुभव आणि अनुभवाच्या जोरावर आतापर्यंत त्यांची बॅटिंग पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते आणि 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 7-7ला 1. स्टार्ट मात्र संत गतीने सुरुवात झालेली आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. विशाल पाटील पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपचा हकदार दोन्ही मानाच्या एकाच संघामध्ये पाहायला मिळतात. ऑन साईडला खेळला गेला. बिटवीन द गॅप मध्ये आहे फिल्डर येतील तोपर्यंत चेंडू सरळ निघून जाईल 4 धावांकरता. ऑन साईडला खेळला गेलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल चौकार. 12 रन झालेले आहेत. विराट स्पृहा 11 थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळाली परंतु चौकार आला आणि प्रेशर थोडंसं रिलीज झालं. ऑन साईडला 1 रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. सौरभ पाटील आतापर्यंत 5 बॉलचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 13 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्या साइड स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. अतिशय चमचमीत अशा ट्रॉफीज आपण पाहत आहेत. सरळ बॅटचा उपयोग केला वी फॅक्टर मध्ये. सरळ चेंडू निघून येईल 4 धावांकरता. मेल खणखणीत स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले 8.50च्या सरासरीने. चांगला फटका धीरज पाटील आतापर्यंत 9 रनवर खेळी करत असताना पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये दीपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलमध्ये 8 रन त्यांच्या बॅटमधून आलेत आणि विराट स्पृहा टीम आता कुठेतरी थोडीशी यावेळेला बॅलन्सिंग पाहायला मिळते. विशाल पाटील हलकेशा हाताने मनगडाचा वापर करत असताना लेग लान्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र वळत आहेत. अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पर्पल कॅपचा हकदार राहुलला आपण पाहतायत. काय प्रगती केली खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये. गुणवत्ता दाखवून ज्या वेळेला तुम्ही चांगली चमक दाखवता त्यावेळेला मात्र अशा प्रकारच्या मानाच्या तुराच्या कॅप तुमच्या माथ्यावर येतात. धीरज पाटील बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे या खेळाडूची. फिल्डिंग तर अफलातून झालेली आहे नो डाऊट अबाउट इट. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग. बराच वेळ चेंडू हवेत राहिला परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल षटकारा. या षटकाराने आपण पाहिलं तर प्रशांतजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला. विशाल पाटील कमबॅक करणं जाणतायत. गेली कित्येक वर्ष
या टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत आणि त्यामुळे अनुभवाच्या जोरावर आतापर्यंत चांगली प्रगती करताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24 रन. चांगला बॉल होता, खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. 1 रन जरूर मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 25 रन्स. आज महिलांसाठी खास करून आपण पाहिलं तर पैठणी स्पेशल लकी ड्रॉचे कुपन कोण भाग्यविधाते ठरतील प्रत्येकाला ते कुपन वितरित केले जाणार आहेत. महिलांसाठी स्पेशल आपल्याला पाहायला मिळणार आहे विशेष आकर्षण आणि पैठणी स्पेशल असणार आहे. 4 ते 6:30 या दरम्यान ते लकी ड्रॉ कुपन ओपन केले जातील आणि भाग्यविधाते जे असतील त्यांना मात्र पैठणी स्पेशल दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. आणि ज्यांनी कुपन घेतलेले आहे तेच मात्र या ठिकाणी असतील तरच त्यांना पैठणी स्पेशल देण्यात येईल याची दखल घ्यायची आहे. 25 रन आतापर्यंत विशाल पाटील षटकार आल्यानंतर आपल्यामध्ये काहीतरी इम्प्रोव्हायझेशन आहे हे दर्शवते. ऑन साईडला फटका छान खेळलाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी राहुल कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद दीपेश पाटील बॅक टू द डगआउट. ट्वेंटी 25 रन झालेले आहेत 3 षटकांच्या समाप्ती अखेर. या आपण भगतसिंग राजपूत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या मी प्रशांतजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण भगतसिंग राजपूत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावा. आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. सरपाडा प्रीमियर लीग वर्ष आपण पाहत आहेत. 8 वेगवान बॉल होता परंतु आउटसाइड द लेग स्टंप बॉल पिच झालाय की काय. यस आणि बाळा माने सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत आउटसाइड द लेग स्टंप व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26 धावा. धीरज पाटील पहिलाच बॉल वाईडने सुरुवात केली गेले. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. साहिल पाटील जे मास्टर माइंड ऑपरेटर आपण पाहत आहेत. अमर पाटील ऑफिशियल स्कोरर. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खोदून काढला जातोय. बुंद्यातला हा चेंडू होता. 1 रन. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पलटले तिथे 2 धावा आल्या. स्लोअर फेकी झाली. राजपूत साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मातोश्री डेरीचे जे प्रोप्रायटर आहेत आणि राजपूत साहब आप आए आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. प्रशांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित केले जात आहे. ही परंपरा आहे नेहमीच आपल्याला ही परंपरा जोपासली पाहिजे. साईडला जागा बनवली रूम दिलं एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग अमित पाटीलच्या द्वारे क्विकली फिल्डिंग करत असताना आपण पाहत आहेत. थँक्यू व्हेरी मच मुनित कुडू. रन आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 29. धीरज पाटीलचा बॉल या बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय. 1 रन तर जरूर मिळेल. यश पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर.
अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलं गेलं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 31 या धावसंख्येवर अतिशय चांगली रणनीती गोलंदाजीच्या बाबतीमध्ये आखली गेली. या स्पर्धेच्या माध्यमातून जे सरपाडा प्रीमियर लीग SPL 2025 मध्ये कार्यकारिणी कमिटी आहे, या षटकानंतर आपण त्यांचा उल्लेख जरूर करणार आहोत. ऑन साइडला जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय, फेकून दिलाय. षटकार सौरभ पाटील त्या ठिकाणी जरूर होते, परंतु कंट्रोल झालं नाही. सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावन करता या षटकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते 37 धावा 37. मधून पाहायला मिळतोय अफलातून टायमिंग. प्रयत्न चांगले केले गेले. ऑन द टोस खेळला गेलाय. अमित पाटील पुढे सरसावतील. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट. सार्थक पाटील आणि धीरज पाटील या दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची कमी नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39. 4 षटकांच्या समाप्ती अखेर कार्यकारिणी अध्यक्ष आहेत आदरणीय सन्माननीय जयप्रकाश वसंत पाटील. उपाध्यक्ष श्री विनोद चंद्रकांत पाटील, श्री मंगेश काशीनाथ पाटील. सल्लागार श्री राकेश राजेंद्र पाटील, श्री चेतन मंगेश पाटील. खजिनदार आहेत श्री गणराज रघुनाथ पाटील. उपखजिनदार श्री शुभम प्रशांत पाटील. सचिव आहेत श्री अजय हरीश्वर पाटील. सभासद आहेत श्री कमळाकर नारायण पाटील. सभासद अमित रवींद्र पाटील, तुषार सुधाकर पाटील, अक्षय अशोक पाटील, राकेश जनार्दन गावड, भूपेश काशीनाथ घरत, विक्रम विलास घरत, विशाल परशुराम पाटील, प्रमोद कमळाकर किनी, आकाश दिवाकर पाटील, मनोज किशोर पाटील आणि स्वयंसेवक चंद्रकांत गोविंद कुडू. या सर्व आमच्या कार्यकारिणी जे मंडळ आहे त्या संपूर्ण सभासद अध्यक्षापासून आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. चांगला बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑफ्टूनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत राहुल आणि पर्पल कॅप चा होल्डर मी का आहे हे दर्शवत असताना आतापर्यंत पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. शेवटचे 5 बॉल शिल्लक राहिलेत. चांगला बॉल होता. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लॉंग ऑफ कडे चेंडू निघून येईल. चांगली फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. यश पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली गेली. 40 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली नाही आणि त्यानंतरचा हा नतीजा आतापर्यंत पाहायला मिळतो. धीरज पाटील 21 वर खेळतोय, सार्थक 9 वर खेळ करतोय. चांगला बॉल, परफेक्ट यावेळेला पाहायला मिळेल. चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बेल्स डिस्ट्रॅक्ट केली गेली. फलंदाज बाद, गॉन. धीरज पाटील 21 वर खेळी करतोय 14 बॉल मध्ये. अप्रतिम चांगला बॉल होता वाईड यॉर्करचा. 1 रन तर जरूर मिळेल. अचानक चेंडूने थोडीशी हुलकावणी दिली होती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आतापर्यंत यश, याला म्हणतात कॉन्ट्रीब्युशन. चांगलं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत करण्यात आलंय. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42-42. धीरज पाटीलचा मिस टायमिंग स्ट्रोक. ऑन साइडला फिल्डर
पुढे सरसावतील सौरभ पाटील वन हँडने चेंडूला फील्ड करतील, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहिर असलेला असं खेळाडू धीरज पाटीलला आपण पाहत आहोत. एका बाजूने त्याने खूप चांगली बॅटिंग केली, 25 रन त्याच्या बॅटमधून आल्यानंतर सिंहाचा वाटा उचलला. 44 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. विराट स्पृहा सरपाडा या टीमची यावेळेला चांगला बॉल रेंज मध्ये आला आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वागतासाठी. बंटी कुंभार जबरदस्त चेंडूला फॉलो करत असताना आणि हीच ताकद बनली गेली या कॅमेरामॅनची विश नेटवर्कच्या माध्यमातून. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या अमर पाटील दर्शवतात 50 आणि 51 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. प्रतिस्पर्धी संघ मातोश्री टायगर सरपाडा या टीमच्या समोर. जरी आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या ठिकाणी आहेत आमचे साथी समालोचक मित्र. तिसऱ्या दिवसात सुरेख साथ देत असताना व्हॉइस ऑफ भन्सार अर्थातच मिस्टर उत्कर्ष पाटील. हॅलो 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 हॅलो. यस, भगतसिंग राजपूत सर आहेत आणि ज्यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस एका बाजूला आपण संघ पाहताय SS रिअल टायगर सरपाड आणि एका बाजूला रामजी वॉरियर्स. दोन्ही कर्णधार इथे असतील. प्लीज आपण या. आमचे मुख्य मान्यवर इथे टॉस साठी आलेले आहेत भगतसिंग राजपूत सर, ज्यांच्या शुभ हस्ते मात्र तो टॉस केला जाईल. या SS रिअल टायगर आणि रामजी वॉरियर्स दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी या. दोन कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात, जिथे रामजी वॉरियर संघाचे स्वतः संघ मालक मंगेश पाटील असतील आणि त्यांच्या साथीनं SS रिअल टायगर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातला मॅच क्रमांक 4 अगदी लीग स्टेजचा शेवटचा सामना आणि ज्याचा टॉस आता इथे होईल. सरगम फ्रेंड्स आयोजित सरपाडा प्रीमियर लीग वर्ष 8वा आणि अंतिम दिवस रविवारचा आणि शेवटचा दिवस या स्पर्धेचा. कुणाच्या नावावरती या चमचमता ट्रॉफीचं प्रथम क्रमांकाचं नाव सन्मानानं लिहिलं जाईल सुवर्ण अक्षरामध्ये. आजचा रविवारचा दिवस आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची देखील फायनल न्यूझीलंड विरुद्ध भारत. दोन कर्णधार प्लीज इथे जोडले जातील. एका बाजूला मंगेश पाटील आहेत, कर्णधार आलेत का? ऑल राईट. आणि एका बाजूला तनिष, सध्या इंस्टाग्राम वरती पालघर स्टार्स या चॅनलवरती या पेजवरती भरपूर चर्चेत राहिलेत आणि तेच तनिष पाटील यंदाच्या वर्षात ज्याने या सरपाडा प्रीमियर लीग मध्ये प्रभावी केलं. भगतसिंग राजपूत सर आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. प्लीज लवकर या कर्णधार, दुसऱ्या डावाला देखील सुरुवात करायची आहे. येस, इथे आकाश जोडले जातील. एका बाजूला तनिष्का आणि मंगेश पाटील दर्शवतात की दोन्ही माझे पुतणे आहेत. भगतसिंग सर, आपके शुभ हाथों से टॉस होगा. SS रिअल टायगरचा कॉल असेल आणि भगतसिंग सर आहेत ज्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉइन इथे स्पिन होताना SPL चा कॉल आणि इथे SPL. भगतसिंग सरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठात विराजमान होण्याची कृपा करावी. थँक्यू सो मच. तनिष, टॉस जिंकलाय, सामना खूप महत्वाचा आहे. इथून जर जिंकलात तर लीग स्टेज मध्ये रन रेट देखील मॅटर करेल आणि जिंकण्याचे चान्सेस टॉप 4 मध्ये येण्याचे चान्सेस असतील. टॉस तुम्ही जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? बॉल फास्ट. गोलंदाजी स्वीकारतात. मागच्या मॅच मध्ये अक्षय पाटीलचा खेळ आपण पाहिला, जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यांच्यासमोर गोलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50-40.
एकंदरीत तू आज 3 दिवस ही स्पर्धा खेळतोय, सरपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? खूप चांगलं आहे स्पर्धा, खूप चांगलं खेळायला मजा येते. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. आकाश, जर तुम्ही मॅच जिंकला, टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. फलंदाजी करायची आणि सध्या चर्चेत आहेत तुमचे दोन्ही फलंदाज. जास्त वेळ नाही घेत, दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होत आहे. टॉस जिंकला एसएस रिअल टायगर सरपाडा या संघाने प्रथमतः स्वीकारले गोलंदाजी. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मधून गोड गळ्याचे धनी पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज पालघर भूषण प्रमोद सरांना आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण सातत्याने या तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा ऐकतायत. कृपया करून जे कार्यकारिणी मंडळ जे कमिटी मेंबर आहेत त्यांना विनंती करेन कुठेही असतील तर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय, फटका छान आहे, सार्थकला बीट करत चेंडू निघून जाईल, 4 धावांकडे मिळेल, खणखणीत चौकार. चांगला फटका पाहायला मिळतोय. विशाल पाटीलची हीच ताकद बनली गेले या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला शफल झाले, सरळ चेंडूला पाठवलंय, 4 रन, चौकार, गुड शॉट. पंचवीस वर 135 वर अतिशय ऑरेंज कॅपचा हकदार मी का आहे हे दर्शवत असताना अक्षय पाटील गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. मी अक्षय पाटीलला इन्व्हाइट करेन, आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. विशाल पाटील एक समंजसपणाचं क्रिकेट खेळत असताना बुद्धिमत्तेचं क्रिकेट. असं नाही आहे की तुम्ही ड्रेस कोटिंग चांगला घातला त्यानंतर कॅप गॉगल परिधान केलं म्हणून तुम्ही ऍज अ प्लेअर बनता. व्हॉट अ शॉट, काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवला डीप बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध यश पाटीलच्या बॅट मधून खणखणीत झन. कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर. 13 धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 51 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर ऑन साईडला फटका छान आहे, 1 नंतर जरूर मिळेल. चांगली फिल्डिंग धीरज पाटीलने प्रभावित केलंय, खऱ्या अर्थानं जबरदस्त फिल्डिंगचा नजारा. विश्वास पाटील थोडेसे नाराज निराश होत असताना पाहायला मिळत आहेत. या पण मॅन ऑफ द मॅच अक्षय पाटील ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे हकदार. भरत सिंग राजपूत जे मातोश्री डेअरीचे जे आपण पाहतायत ओनर आहेत आणि मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सन्मानित केलं जाईल. दरम्यान आपण पाहिलं तर डॉट बॉल आला, पहिल्या षटकाची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 धावसंख्येवर. सरपाडा प्रीमियर लीग एक खऱ्या अर्थानं एसपीएलचं हे फेस्टिवल आहे, क्रिकेट महोत्सव, क्रिकेट उत्सव आपल्याला पाहायला मिळतो. गावाचा जल्लोष एसपीएलच्या माध्यमातून आपण अनुभवतायत. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल असणारी ही लीग म्हणजेच सरपाडा प्रीमियर लीग. 14 रन झालेत म्हणजेच इथून 37 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 37 रन हे सामन्याचं समीकरण. या पण अक्षय पाटील व्हेरी वेल बॅटिंग, जबरदस्त, आणि रामजी वॉरियर्स या टीमने बाजी मारली. अक्षय पाटील आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अप्रतिम चांगला ड्राईव्ह खेळला जातोय, ऑन द राईज ऑन द खेळला गेला, सार्थक पुढे सरसावे
तत्पूर्वी 1 रन मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचलेली फलकावर 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 2 साइड स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं झाडे लावा झाडे जगवा हे मंत्र दिलं गेलंय. सुधाकरजी दामोदर पाटील साहेब यांनी 100 नग हे झाडे दिलेले आहेत. अर्थातच वृक्ष आहे ते झाडात रूपांतर करायचंय. जागा बनवली, रूम दिलं, सरळ चेंडूला मात्र पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन, चौकार. गुड शॉट बाय विशाल पाटील. डेडिकेट करतायत आकाश पाटील यांना की आकाश पाटील आपण हे झाड हे वृक्ष आपण रोवावं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर तुम्ही 2 महिने या वृक्षाची सेवा घेतली, सेवा केली तर तुम्हाला येणाऱ्या 20 वर्षांमध्ये जो सावलीचा आसरा असणारा झाड हे मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. हरित सरपाडा मात्र आपल्याला येणाऱ्या कालावधी पाहायला मिळेल. या मैदानाच्या सभोवताली वेगवेगळी झाडे आणि त्यामध्ये हे वसलेलं सुप्रसिद्ध असं मैदान. कारण जर आपण पाहिलं तर आगरी समाज बांधवांची लोकप्रिय स्पर्धा म्हणजेच आगरी प्रीमियर लीग पाहायला मिळते. चांगला बॉल ह्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटचा उपयोग केला गेला होता आणि सरळ चेंडू विसावला गेला विकेटकीपर दीपेश पाटील यांच्या हातामध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर केला गेला. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले गेले. आजचे झाड लावण्यामध्ये मंगीजी पाटील यांना आपण पाहतायत. मनोहर गरत असतील ज्यांनी सुंदर झाडं लावली आणि आज त्याच झाडाखाली प्रेक्षक वर्ग आसरा घेत असताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, आर्मी रिटायरमेंट आहेत परंतु क्रिकेटचा जो लगाव, जिव्हाळा, क्रिकेटवरचं प्रेम हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 रन झालेले आहेत. पुढील बॉल सरळ बॅटचा उपयोग केला गेला. चिप शॉट खेळलाय. विश्वास पाटील पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील का? यश पाटील डेंजर एंड कडे होते आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. 21. आता विजयासाठी जर आपण पाहिलं 30 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आपल्याला पाहायला मिळतील. जवळजवळ 19 बॉल आणि 30 रन अशी स्थिती आपण पाहणार आहोत. आज पैठणी स्पेशल खास महिलांसाठी नारी शक्ती. कालच्या दिवसात जागतिक महिला दिन आपण साजरा केला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विशाल पाटीलच्या केला. पूर्णविराम लागेल की काय? दोघांमध्ये टक्कर. कॉलिंग झालं नाही. सचिन घरत त्या ठिकाणी समोर आले होते. पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीने आपण पाहतात नारायण यांचा या वेगळी ऍक्शन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हा बॉल तर आपण पाहिला इनसाइड आउटचा बॉल होता परंतु त्यानंतरचा बॉल आपण पाहिला तर बॅटचं टॉपेज लागलं होतं आणि त्यानंतर दीपेश पाटील आले, सचिन घरत त्या ठिकाणी आले आणि अशा वेळेला दोघांमध्ये टक्कर झाली. 21 रन झालेले आहेत. 22 रन म्हणजेच 29 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉल मध्ये अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतो. 29 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि विजयासाठी 29 रनची आवश्यकता. आदरणीय सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं जे पाण्याची व्यवस्था ज्यांनी केली गेली होती आपण पाहताय त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता विक्रम घरत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दिलीपजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. ज्यांनी पाण्याचा पुरवठा 3 दिवस 1 लिटर आणि 20 लिटर बाटल्या दिल्या होत्या आणि कुमारी पूजा दिलीप पाटील आपण पाहतायत आणि दिलीप पाटील कन्या त्यांची आपल्याला पाहायला मिळते.
आणि दिलीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण कमिटीच्या वतीने सरपाडा प्रीमियर लीग मध्ये करीत आहोत. चांगला बॉल होता. जर मागील षटकाचा आपण विचार केला तर मागील षटकामध्ये जर कदाचित झील टिपला असता तर ही सिच्युएशन आली नसती. विशाल पाटील ऑरेंज कॅपचा हकदार. असं वाटलं होतं की चेतन पाटील यंदाच्या हंगामामध्ये चमकेल, परंतु थोडासा बॅकफुटला गेला आणि त्यांचा संघ सुद्धा पराभूतच्या छायेत गेला. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने कमळाकर पाटील पुढे सरसावत आहेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. 28 ची आवश्यकता. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग पाहायला मिळेल. विश्वास पाटील हरवणारी खेळाडू उजव्या हाताने ऑन साईडला काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला पाठवलंय षटकाराकरिता. वन शॉट मॅक्झिमम 6. ऑफ द रिस्ट यश पाटील. सुपर बॅटिंग. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली. 29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झालाय. 29 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे अजून सुद्धा 15 आणि 22 ची आवश्यकता आहे. हा बॉल आपण पाहिला. जबरदस्त बॅटिंग करत असताना विशाल पाटील संघाला घेऊन चालतोय. यस पंच थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतला गेलाय. व्हाईट बॉल आहे का की नाही हे चेक केलं जाईल. मातोश्री टायगर्स सरपाडा या टीमचा विचार केला तर आतापर्यंत 4 वेळा विजेतेपद पटकावले. 2 वेळा उपविजेता. फेअर डिलिव्हरी आहे आणि जवळजवळ 1 वेळा तृतीय. म्हणजे या 7 सीझनचा आढावा घेत मातोश्री टायगर्स सरपाडा या टीमने 4 वेळा चॅम्पियन्स बनलेत. पाडजड आहे. 14 बॉल 22. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले गेले. सचिन गरज पुढे सरसावतायत मात्र अति घाई संकटात नाही. सरळ चेंडू निघून जातोय आणि 4 रन मोये. नो डाऊट यश पाटीलचा, परंतु इथे फेकी करण्याच्या नादामध्ये चेंडूला जणू काही या वेळेला जाऊन दिलं. बाउंड्री लाईनचा वेध घेतला. 4 रन मिळाल्या. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. दीपेश पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. विश्वास पाटील कमबॅक करणं जाणतोय. आता 12 बॉल आणि विजयासाठी 18 रनची आवश्यकता. 12-18चं समीकरण. सरपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून सरगम फ्रेंड्स ग्रुप सरपाडा प्रेझेंट SPL काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारं हे आयोजनाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर संपूर्ण गाव एकत्रित येऊन या स्पर्धेला आज एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत. कारण उत्सव आहे सरपाडाकरांचा. देणगी स्वरूपात जर आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय परशुरामजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपये. प्रकाशजी सोन्या पाटील 1111 रुपये. कपिल शेठ बोईसर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी सॉफ्ट ड्रिंक श्री लक्ष्मण रेंजर टोकरेपाडा 1000 रुपये. श्री प्रभाकर नारायण पाटील 501 रुपये. श्री हितेश भास्कर घरत 1000 रुपये. या सर्वांचा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख धन्यवाद आहे. 12 बॉल आणि 18 रन्स. धावा सेव्ह केल्या जातील का, डिपेंड केल्या जातील का, की विशाल पाटील या गोलंदाजावर कशा पद्धतीने हवी होईल. सार्थक पाटील. पहिलाच बॉल यावेळेला प्रतिम यष्ट्यांच्या जवळून चेंडू हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले. 11 बॉल आणि 18 रनची आवश्यकता आहे.
विशाल पाटील अनुभवी खेळाडू, गोलंदाज फलंदाज म्हणून ज्याची ख्याती सातत्याने पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सार्थक पाटील. विशाल पाटील समोर उलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर विश्वास पाटील पुढे सरसावतील. लॉंग ऑनचे एक रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 धावा. विजयासाठी 10 बॉल आणि 17 रनची आवश्यकता. सार्थक पाटील इथून हिरो बनण्याची संधी या गोलंदाजाकडे आहे, यात ती मात्र शंका नाहीये. ऑन साईडला यशच्या बॅटमधून निघालेला फटका सरळ जाऊन विसावला गेला धीरज पाटीलच्या हातामध्ये. एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर धीरज पाटील. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद गॉन. हे गाणं 10 ते 15 वर्षाच्या पलीकडे प्रत्येकाची कॉलर ट्यून बनली होती, परंतु आताच्या घडीला आपण पाहिलं तर काळ बदलला, खूप काही सांगून गेलं. हे गाणं प्रत्येक घराघरामध्ये वाजायचं. जेव्हा सुरुवात व्हायची दिवसाची त्यावेळेला हेच गाणं आपल्याला सातत्याने पाहायला मिळायचं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 वर जाऊन पोहोचली गेली. 9 बॉल आणि 17 रन विजयासाठी. आदरणीय सन्माननीय अमोलजी सुधाकर पाटील साहेब यांच्याकडून 4000 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेला सुद्धा आलंय आणि त्यांच्याकडून पारितोषिक सुद्धा लागलंय. बॅटची एज फर्स्ट स्लिप कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. आता विजयासाठी सिच्युएशन कॅल्क्युलेशन असं आहे 8 बॉल आणि 16 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 16 रन मातोश्री टायगर्स सरपाडा टीमला विजयाकरिता. अमोल पाटील यांचे कटआउट्स 2 आहेत, त्यावर डिरेक्ट जाऊन चेंडू आदळला तर प्रत्येकी 500 रुपये मिळतील आणि लगातार त्याच कटआउट्सला जर आदळला चेंडू तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 3 वेळा लगातार तो मात्र त्याच कटआउट्सला अमोल पाटील यांच्या कटआउट्सला सॅल्यूट केलं तर डेफिनेटली 5000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं जाणार आहे. 7 बॉल आणि 15 रन. काय मॅच यावेळेला पाहायला मिळते. विशाल पाटील बॅट चेंज करत असताना पाहायला मिळत आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर एक बॅट 5 ते 6 खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु काही वर्षांच्या पलीकडे गेलात माझे खेळाडू आठवत असतील की आमची फक्त एकच बॅट असायची, ती सुद्धा सागाची बॅट असायची आणि 15 जणांचं हात लागायचं, शेअरिंग व्हायची. यावेळेला ऑन साईडला फटका छान. धीरज पाटील वाढ फिल्डिंग. प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे धीरज पाटीलने दाखवून दिलं गेलंय. पंचांनी जैतापकर सर दर्शवत आहेत, रेफर केलं गेलंय. आज साहिल पाटील कदाचित थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. डिसिजन पेंडिंग. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. क्लॅरिटी अतिशय सुंदर. दूध का दूध और पाणी का पाणी असं म्हणायला हरकत नाहीये. खूप चांगली पारदर्शकता या चॅनेलवर. येणाऱ्या कालावधीमध्ये सातत्याने मात्र काहीतरी वेगवेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतील. डिसिजन पेंडिंग आहे. चांगलं क्षेत्ररक्षण धीरज पाटीलच्या द्वारे पाहायला मिळालं. वारंवार उल्लेख करावासा वाटेल धीरज पाटीलचा. नॉट आउट. चांगली फेकी केली होती. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं होतं. आता 6 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 13 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 6 बॉल 13 रन. कालच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये TR ट्रॉफी नागले या स्पर्धेमध्ये 6 बॉल 13 रनची आवश्यकता असताना टेंबोली वर्सेस मीरा रोड असा सामना झाला.
4 बॉल व्यवस्थित हाताळले मोनिश पाटीलने आणि शेवटच्या 2 बॉलवर श्रीकांत शेट्टी नावाचं वादळ घोंगावलं आणि 2 षटकारात परावर्तित करताना तो सामना आपल्या खिशामध्ये टाकला. हे क्रिकेट आहे. धीरज पाटील ऑन साइडला खराब फिल्डिंग पाहायला मिळते. विश्वास पाटील आय थिंक सो त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विशाल पाटील सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंवर कर्दन काळ. एका क्षणाला मी म्हणेन एक कॅच नाही सुटली तरी संपूर्ण मॅच सुटलेली आहे. टेक द कॅच अँड विन द मॅच. हल्दीराम स्वीट आपल्याला पाहायला मिळतो. मनोज नरेश पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. कुमार ऋषांक रुपेश पाटील साखरे आणि मनोज नरेश पाटील हल्दीराम स्वीट ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅच साठी दिलेला आहे त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. 5 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 5 बॉल 11 रन. ऑन साइडला घ्या झेल सोडलाय तर त्याचा भुगतान सोसा आणि सरळ चेंडूला पाठवलंय विक्रम घरत यांच्या स्वागतासाठी. षटकार. अतिशय सुंदर पद्धतीने एक चेंडूला एक्झिक्यूट केले. 4 बॉल 5 रनची आवश्यकता. विश्वास पाटीलने झेल सोडल्यानंतर विशाल पाटील बरसलेत. 4 बॉल 5 ची आवश्यकता आहे. कमलाकर पाटील जात आहेत आपला अनुभव शेअर करतायत आपल्या मुलासारखं सांगत असताना की धीरज बाळा घाबरू नकोस चांगली गोलंदाजी कर. हे होप्स वाढतात ज्या वेळेला एकमेकांचा दिलासा मिळतो पाठिंबा मिळतो त्यावेळेला ते होप्स वाढत राहतात आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी व्हायला पाहिजेत. संघटन कौशल्य तुमच्याकडे असायला हवं. 4 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. क्लीन बोल्ड. व्हॉट अ डिलिव्हरी. फलंदाज बाद. दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉयड. धीरज पाटीलचा निघालेला त्याच्या हातामधून चेंडू स्टंप्सला जाऊन आदळला. जणू काही गळा भेट घेतली की काय चेंडूने. फलंदाज बाद. स्वागत. क्रॉस बॅटचा उपयोग केला होता विशाल पाटीलने आणि आता एका साईडला अमित पाटील तर एका साईडला सौरभ पाटीलला पाहायला मिळतोय. 3 बॉल 5 ची आवश्यकता. विचार विनिमय करण्यास भाग पाडले गेले. या मॅच मध्ये जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. अट्टीतटीच्या लढतीमध्ये विजेता कोण होणार याकडे लक्ष असणार आहे. विराट स्पृहा 11 सरपाडा की मातोश्री टायगर्स सरपाडा या 2 टीमच्या दरम्यान रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट हा खेळच अद्भुत आहे. शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेट जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. 3 बॉल 5 ची आवश्यकता. विनोदजी पाटील यांना आपण पाहू शकतात या स्पर्धेच्या माध्यमातून उपाध्यक्ष आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण पाहतायत. नॉन स्टॉप क्लासिक एनर्जी ड्रिंक्स आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 5 ची आवश्यकता. या सामन्यावरून अजून एक रात्रीच्या वेळेचा सामना आठवला. जवळजवळ पहाट झाली. 5:30 वाजण्याच्या सुमारास जर पाहिलं तर 2 बॉल 8 ची गरज असताना साईश स्पोर्ट्स खारबाव हा संघ होता आणि समोरचा संघ पाहायला मिळाला संतोष भुवन. षटकार आला. 1 बॉल 2 ची गरज असताना फक्त एकच धाव आली आणि 50,000 त्यांचे मात्र जरूर गेले असं म्हणायला हरकत नाहीये.
चेतन पाटील यांनी भविष्यवाणी केले, बघूया आता खरी ठरेल का. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 बॉल 5 ची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. अगदी समाधान देणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुखद अनुभव देणारी मॅच. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु इथे सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं. आता पायाचा पंचांचा सिग्नल येतोय. यस, विकेट मिळेल. सौरभ पाटीलला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं आणि 1 बाउन्स हा सुद्धा सिग्नल त्या ठिकाणी दिलाय. म्हणजेच आता 2 बॉल 5 ची आवश्यकता आहे. यस, रेफर केले गेले. कोणत्या संघाचा रिव्ह्यू आहे? बॅटिंग करण्याचा रिव्ह्यू. यस, नाहीये. हा रिव्ह्यू नाहीये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकाल 1 बाउन्स 2 बॉल 5 ची आवश्यकता. काय अमित पाटील या सामन्याला परिपूर्ण कलाटणी देईल? या सामन्याला आपल्या बाजूने झुकवेल? दोन बॉल आणि 5 रनची आवश्यकता. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला विराट स्पृहा 11 तर एका साईडला मातोश्री टायगर्स सरपाडा. क्लास मॅच. अमित पाटील विजयाची चव चाखायला भाग पाडेल का आपल्या संघाला? याकडे लक्ष लागलंय. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. आता मात्र 1 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. धीरज पाटीलने आपल्या गोलंदाजीमध्ये इम्प्रोव्हायझेशन केले. ज्या वेळेला षटकार आला, कमळाकर पाटील त्या ठिकाणी गेले. बाळा, तुला धीरज चांगली गोलंदाजी करायची आहे, मॅच विन करून द्यायची आहे. त्याला पाठिंबा मिळाला आणि ह्याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात. शुभम वजे येत आहेत आणि इथून चौकार आला तर सामना टाय होईल. 1-1 गुण विभागले जातील गुणतालिकेमध्ये आणि इथून जर षटकार आला तर डेफिनेटली आपण पाहू शकाल 2 पॉइंट्स आपल्या खात्यामध्ये जातील. अतिशय सपाटीकरण मैदान आणि त्यामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान. रन तर रखरखत ऊन आणि या उन्हामध्ये सुरू असलेला सरपाडा प्रीमियर लीगचा थरार आपल्याला अनुभवला मिळतोय. 1 बॉल 5 ची आवश्यकता आहे. चला, थोडंसं टाइम स्पेंड करू नका. आज भरपूर सामने खेळवायचे आहेत आणि बक्षीस समारंभ हा आपल्याला अंधाराचं साम्राज्य होण्याच्या अगोदरच जर झालं तर एक बेस्ट अँड बेटर टुर्नामेंट म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल 5 ची आवश्यकता. हा बॉल यावेळेला आपण पाहिला तर यस, नो बॉल. आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत 1 बॉल 4 ची आवश्यकता आहे. फ्रीजचा सिग्नल म्हणजेच बॉल हवेत गेल्यानंतर सुद्धा धावा काढू शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला उसेन बोल्ट बनावं लागेल. चित्याच्या चपळाईने धावावं लागेल. 1 बॉल 4 ची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना होता कुठे, आला कुठे. हे आहे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलेलं आहे. 1 बॉल 4 ची आवश्यकता आहे. अमित पाटील एका साईडला आपण पाहताय. धीरज पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने, परंतु इथे रनअप चुकतोय. पुन्हा एकदा धाकधूक हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हरकत नाहीये. 1 बॉल 4 ची आवश्यकता आहे. मातोश्री टायगर्स सरपाडा टीम 4 वेळा चॅम्पियन्स बनणारी टीम. इथून पुन्हा एकदा आपण पाहतायत. इथून 1 रन वाईटचा इशारा येत असताना आता 1 बॉल 3 रन. धीरज पाटील परिपूर्ण विस्कळीत झालेत. 1 बॉल 3 ची आवश्यकता आहे. आता इथून जर आपण पाहिलं तर 1 धाव कदाचित कंप्लीट झाली असती. सॅक्रिफाईस विकेट केली असती तर 2 धावा आल्या असत्या, परंतु आता 1 बॉल आणि 3 रन 2 धावा आल्या तर टाय होईल. चला, वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. सरपाडा प्रीमियर लीगची हीच खासियत आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक सामने रोमहर्षक स्थितीमध्ये आणि 1 बॉल 3 ची आवश्यकता. पंच पुन्हा एकदा फ्रीजचा सिग्नल त्या ठिकाणी देतीलच, नो डाऊट अबाउट इट. अमित पाटील, धीरज पाटीलने सामना
परिपूर्ण आपल्या बाजूने झुकत असताना प्रतिस्पर्धी संघाला परिपूर्ण घाम फोडला होता, परंतु इथून आता मात्र सामना अंगलट आलाय. 1 बॉल 3 ची आवश्यकता आहे. 2 धावा आल्या तर सामना टाय. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. आणि इथून आपण पाहतायत काय एक्झॅक्टली यावेळेला पाहायला मिळतं. फ्रीचा बॉल होता आणि तुम्ही फिल्डिंग पोझिशन चेंज केली. क्या बात आहे. विश्वास पाटील सारख्या आणि यावेळेला आपण पाहतायत, परंतु विकेट कीपर दीपेश पाटील, विश्वास पाटील असताना सुद्धा मात्र या वेळेला तुम्ही विकेट कीपर चेंज कसा करू शकतात हे दर्शवून दिले. 1 बॉल 2 ची मॅच आहे. संपूर्ण माहिती आहेत नियमावली. क्या बात आहे बाळा माने सर, पंचांना मानावं लागेल. 1 बॉल 2 ची आवश्यकता. काय ड्रामा झालाय, अतिशय ट्विस्ट निर्माण झालाय. फ्रीचा सिग्नल, आता बॉल हवेत खेळला, क्लीन बोल्ड झाला तरी सुद्धा धावा येऊ शकतात. एक बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल 2 रन, 1 रन टाय. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे. एका साईडला विराट स्पृहा 11, टीमला मात्र घंटाची धोका आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण इथून जर ते पराभूत होत आहेत तर SS रिअल टायगर अजून त्यांची एक मॅच बाकी आहे, म्हणजे तिथे काहीतरी प्लस पॉइंट पाहायला मिळतील. 1 बॉल 2 ची आवश्यकता. धीरज पाटील तो अमित पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने या वेळेला ऑफ साईडला खेळला गेला. 1 रन तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सास पडले. दुसरी धाव पूर्ण होईल आणि यस, कॉंग्रॅच्युलेशन मातोश्री टायगर सरपाडा टीम. अभिनंदन असेल. धीरज पाटीलने तोंडातला आलेला घास मात्र या वेळेला प्रतिस्पर्धी संघाच्या परिपूर्ण दिला गेला आणि त्यामुळे आपण पाहत आहात 51 रन्स चेस होत असताना मातोश्री टायगर सरपाडा ऑन बाय 7 विकेट्स. चला फिल्डिंग लगेच सजून घ्यायची आहे. गुणतालिकेमध्ये काय पोझिशन आहेत ते आपण सांगणार आहोत. साहिल पाटील आमच्यापर्यंत ते दर्शवतील.